त्या काळामध्ये अजित पवारांच्या अपघातानंतर किंवा तुम्ही त्याला अपघात मानत नाहीत पण त्याच्यानंतर बऱ्याच गोष्टी झाल्या, तुम्ही आपली मतं मांडलीत आणि आज मी जसं म्हटलं मगाशी की आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवारांच्या पक्षामध्ये कुठेतरी एक संघर्ष सुरू होत आहे. तिथून जो सुरू झालेला हा सगळा राजकीय आपण म्हणू शकतो घडामोडींचा प्रवास आहे तो आज ताग्यात आलाय. तुम्हाला असं वाटतं का की या दोन्ही गोष्टी कुठेतरी जोडल्या गेलेल्या आहेत? नाही, जोडल्या गेलेल्या याच्यापेक्षा कसं असतं की आत्ता जी चर्चा सुरू आहे ती चर्चा सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल त्यांना त्यांच्या त्या पक्षामध्ये स्थान दिलं गेलं नाही या बाबतीतली चर्चा आहे. विषय एवढाच आहे की जेव्हा अजितदादांनी साहेबांची साथ सोडली, वेगळा पक्ष त्यांनी स्थापन केला नाही तर पक्ष घेतला, त्यावेळेस जर आपण बघितलं असेल तर हे नेते अजितदादांबरोबर गेले, म्हणजे पवार साहेबांची साथ सोडली. अनेक वर्ष प्रफुल्ल पटेल असतील आणि सुनील तटकरे हे पवार साहेबांबरोबर काम करत होते. सुनील तटकरे तसे दादांचे जवळचे, प्रफुल्ल पटेल हे साहेबांच्या जवळचे. दादांचं आणि प्रफुल्ल पटेलांचं कधी त्या ठिकाणी पटत नव्हतं, तरी सुद्धा साहेबांची साथ सोडली आणि मग दादांबरोबर गेल्यानंतर पद मिळावं, कुठं काहीतरी मिळावं यासाठी एक वेगळा संघर्ष त्या ठिकाणी सुरू झाला. फक्त दादा एक अशी पर्सनॅलिटी होती, व्यक्तिमत्व होतं की त्यांच्यासमोर असं काय तुम्हाला लढता येत नव्हतं, नाहीतर कुठेतरी दादांना झुकवता येत नव्हतं. म्हणून काही प्रमाणात खतखत होती, चर्चा होती, पण ती बाहेर येत नव्हती. दुर्दैवाने दादांचा अपघात, घातपात त्या ठिकाणी झाल्यानंतर काकींना जेव्हा संधी दिली गेली त्यानंतर आत्ता आपण जर बघितलं तर त्या पक्षामध्ये खूप मोठ्या प्रमाणात वादविवाद, चर्चा त्या ठिकाणी सुरू झालेली. आता जे लोक साहेबांचे झाले नाहीत, जे लोक दादांचे झाले नाहीत ते मग सुनित्रा काकींचे कसे होतील, लोकांचे आणि आमदारांचे कसे होतील असा प्रश्न आहे. आणि याच्यामुळेच कुठं ना कुठेतरी आता त्या पक्षामध्ये मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू झालेली आपण सगळी बघू शकतो. पण हेच तुम्ही जे म्हटलात मगाशी की याचा संबंध कुठेतरी का, तुम्ही म्हटलात की ते सोबत होते साहेबांच्या, अजितदादांच्या सोबत होते, त्याच्या काळामध्ये साहेबांची साथ सोडून अजित पवारांसोबत गेले. तुम्ही मधल्या काळात एक आरोप केला होता किंवा इतरही ठिकाणावरून असे क्वार्टर्समधून आरोप झाले होते की सुनील तटकरेंना आणि प्रफुल्ल पटेलांना पक्ष ताब्यात घ्यायचा आहे. त्याचाच परिणाम म्हणून आज या गोष्टी बघायला मिळतात. तर कुठेतरी सुनेत्रा पवारांना पण याची कुणकुण लागली असावी किंवा काही प्रमाणात दादांना सुद्धा या बाबतीतले कुणकुण लागली होती. खर्च ज्या पद्धतीने त्या पक्षामध्ये केला जात होता आणि मग त्यानंतर ठीक आहे दादा असल्यामुळे काही गोष्टी कंट्रोलमध्ये राहिल्या. नंतर एक कागद, एक पत्र जे इलेक्शन कमिशनला देण्यात आलं होतं त्याच्यावर सही या दोघांचीच होती. त्यात दादा गेल्यानंतर पक्षाचा कंट्रोल स्वतःच्या ताब्यात यावा यासाठी ते कुठेतरी प्रयत्न करत होते आणि सरळ सरळ त्या ठिकाणी पेपरवरच पुरासकट आपल्याला जाणवलं. त्यानंतर त्यांना काय त्यावर बोलता आलं नाही तो वेगळा विषय. त्यानंतर मला असंही कळालेलं आहे, कदाचित काही लोकांमध्ये चर्चाही झालेली, मी बोलण्याच्या आधी बातम्या सुद्धा झालेल्या आहेत की एक कुठल्या व्यक्तीशी बोलत असताना प्रफुल्ल पटेल कदाचित नाही तर सुनील तटकरे याच्यातील एक नेता त्या व्यक्तीशी बोलत असताना दादांबद्दल फार खालच्या लेवलला जाऊन त्या ठिकाणी बोलण्यात आलं. हा ऑडिओ मी तरी नाही ऐकलेला, पण ऑडिओ नक्कीच काही लोकांकडे आहे. पण हा ऑडिओ सुनित्रा काकी आणि पार्थली नक्कीच ऐकलेला आहे आणि तो ऑडिओ ऐकल्यानंतर ही जी यादी नवीन जाहीर झाली ती त्या ठिकाणी जाहीर केली गेली आणि त्यात प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरेंना स्थान त्या ठिकाणी दिसत नाही. ह्या ऑडिओ क्लिप बद्दल आम्ही पण 2-3 दिवस माध्यमांमध्ये चर्चा ऐकतोय, वारंवार याच्याबद्दल बोललं जातं. तुमची काय माहिती, कसली ऑडिओ क्लिप आहे? ऑडिओ क्लिपमध्ये दादांबद्दल कंप्लेन केली गेली आहे आणि दादांबद्दल फार वेगळ्या भाषेत त्या ठिकाणी बोललं गेलं आहे. कधीची ऑडिओ क्लिप आहे? दादा आहेत असं? दादा असतानाची. अच्छा, मग ती आताच कशी साधारण? दादांनी सुद्धा ती ऐकली आहे. अच्छा, दादांनी पण ती ऐकली. तुमची माहिती आहे की दादांनी ऐकली? दादांना हे माहिती होतं. दादांनी काही प्रमाणात डायरेक्टली कोणाबद्दल संभाषण होतं हे सांगितलं नव्हतं, पण आम्ही जेव्हा दादांबरोबर त्या ठिकाणी फिरायचो आणि शेवटच्या 4 महिन्यामध्ये दादांनी बऱ्याच काही गोष्टी त्या ठिकाणी सांगितल्या होत्या. त्याच्यामध्ये काही लोक अशा पद्धतीने टीमिंग लॅडिंग करून एक वेगळं काहीतरी करण्याचा प्रयत्न त्या पक्षामध्ये करत होते असं दादा नेहमी म्हणत होते. म्हणूनच त्यांचं मत होतं भावनिक दृष्टिकोनातून सुद्धा. आणि पुढचं राजकारण लक्षात घेता दोन्ही पक्ष एकत्रित आले तर उद्या जाऊन आपल्याला लोकांसाठी काम करायला फायदा होईल अशी त्यांची भूमिका होती. कुठे ना कुठेतरी काही लोकांवर नाराजगी नक्कीच दादांची होती. कोण होती आपण त्या म्हणजे विलिनीकरण चर्चेवरती येऊच रोहितजी, पण ही काय त्या ऑडिओ क्लिपमध्ये दादांबद्दल वाईट बोललो होतं, ही कोण लोक होती बोलणारे? नाही, बोलणारे यापैकीच एक कुठला तरी नेता होता एवढं त्या ठिकाणी. प्रफुल्ल पटेल आणि किंवा सुनील तटकरे याच्यातले एक नेता होता. दोघांपैकी एक जण हे अजित पवारांबद्दल वाईट साईड बोलत होते असं त्या ऑडिओ क्लिपमध्ये असं आहे. असं आहे.
आणि त्याच्यामुळेच आज तुम्हाला असं वाटतंय का की ती क्लिप आता सुनेत्रा पवारांपर्यंत पोहोचली आहे किंवा पार्थ नाही, त्यांनी पवार ऐकली हे आम्हाला कळालेलं आणि त्यानंतरच अच्छा. ही यादी बाहेर निघाली. त्याच्यानंतर त्यांनी ही केलेली आपण काय म्हणतो ही ऍक्शन म्हणू शकतो आपण त्यांनी केलेली. काय माहिती आता त्यांना पण काय अनुभव असेल. एवढ्या 2 मोठ्या अनुभवी व्यक्तींना बाहेर जर ठेवण्यात येत असेल तर त्याच्या मागे काही ना काही ते कारण असू शकतं. पण पवारसाहेब तर परवा म्हणाले की ते फार अनुभवी व्यक्ती आहेत, त्यांना कसा वापर करायचा हे पक्षाच्या नेतृत्वाने ठरवावं. ते शेवटी अनुभवी आहेतच ना. आता पवार साहेबांवर प्रफुल्ल पटेल असताना लोकसभेला ते हरले होते, तरी पवार साहेबांनी त्यांना राज्यसभेवर पाठवून मंत्री केलं, एव्हिएशन मंत्री केलं. त्यानंतर सुनील तटकरेंच्या बाबतीत सुद्धा त्यांना मोठी मोठी पदं त्या ठिकाणी देण्यात आली. आपल्या म्हणजे राष्ट्रवादीचे संयुक्तिक राष्ट्रवादीचे ते अध्यक्ष सुद्धा तिथं होते. अनुभव तर होताच. अनुभव आहे म्हणून व्यक्ती चांगला आहे असं तर आपलं त्या ठिकाणी म्हणता येत नाही. आज वाद अनुभवाचा नाही आहे, व्यक्ती चांगला आहे का खराब आहे पार्टीसाठी आणि नेत्यासाठी हा वाद तिथं सुरू झालेला आहे. पण कसं झालं ना रोहितजी, जसं त्यांचं नाव ते यादीतनं वगळलं तसे त्यांनी थेट सिल्वर रोग गाठलं. ह्याच्याकडे बघताना अनेकांच्या भुया उंचावल्या की ऑप्शन म्हणून बघितलं जात आहे, पण त्यांना एंटरटेनही केलं जात आहे तिकडे. बघा त्यांनी सांगितलं कारण की तब्येतीची चौकशी करायला जावी, पण महाराष्ट्राचं राजकारण जे जवळ न बघतात हे कोणीही सांगेल की राजकारणामध्ये टायमिंगला फार महत्त्व असतं. नाही, आता ह्याच्यामध्ये पवार साहेबांनी तर राजकारण कुठंच केलं नाही, कारण का परिवारामध्ये ते आता कुठंच राजकारण होऊ नये अशी त्यांची भूमिका आहे. पवार साहेबांना भेटायला कुणीही जाऊ शकतं, बरं. कधीही जाऊ शकतं. आजपर्यंत गेले 60 वर्ष. आता फोन आला असावा, ते एकटेच भेटले असं नाही, कदाचित दोघं होते असं दोघंही मला भेटला. कळतं. म्हणजे जी माहिती आहे की प्रफुल्ल पटेल आणि तटकरे दोघंही भेटले. दोघंही भेटले. तिथं जाऊन अराजकीय चर्चा झाली असे सगळेच म्हणतात. आणि महत्वाचं काय पवार साहेबांनी सुद्धा सांगितलेलं आहे, जर तिथं अराजकीय चर्चा झाली, पवार साहेब म्हणतात ते खरंच आहे, आणि मग असं असेल तर मग फक्त कुठंतरी दाखवण्यासाठी ते भेटले का दबावतंत्र करण्यासाठी भेटले, खरं तर ते त्यांनाच माहिती, मग या दोघांनाच माहिती. पण कसं आहे ना रोहितजी, एक असतं म्हणजे तुम्हाला मी मगाशी म्हटलं की टायमिंगला खूप महत्व आहे.